हार्ट टॉक बाय आनंदी या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. माझ्या चॅनलवर आपल्याला नवनवीन मराठी कथा ऐकायला मिळतील. इथे सादर करत असलेल्या कथा या माझ्या स्वरचित आहेत. या कथा आपल्याला प्रतिलिपी या प्लॅटफॉर्मवरही वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. आपल्या सुरू असलेल्या कथेचे नाव आहे तुम ही तो हो इन हार्ट, भाग 27, लेखिका आनंदी शेडगे. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. मागच्या भागात आपण बघितलं की अर्जुन मृणाल आणि नंदिनीला ओरडला. त्यानंतर या भागात आता पुढे काय घडणार आहे चला बघूया. इथे अनोखी ही आपल्या घरी आली. घरी आल्यावर आता सगळं आवरायचं म्हणजे तिच्या जीवावर आलं होतं. निदान चहा तरी करून घ्यावा म्हणून तिने गॅस पेटवायला घेतला आणि त्याच वेळी तिला तिच्या बाथरूम मधून कसला तरी आवाज आला. आता पुढे. अनोखीला बाथरूम मधून आवाज येताच ती थोडी दचकली. 2 दिवस दरवाजा बंद असताना माझ्या घरात कोण शिरलं असेल. अनोखी विचार करतच तिथे पोहोचली. तिने हळूच बाथरूमचा दरवाजा आत ढकलला, पण दरवाजा आतून बंद होता म्हणून ती थोडी घाबरली. दरवाजा आतमधून बंद आहे म्हणजे नक्कीच कोणीतरी आहे. अनोखी तशीच घरातून बाहेर आली आणि आपल्या घर मालकिनीकडे गेली. काकू लवकर दरवाजा उघडा, माझ्या रूम मध्ये कोणीतरी आहे. अनोखी त्या घर मालकिनीचा दरवाजा ठोठावत म्हणाली. घर मालकिनीने दरवाजा उघडला आणि वैतागतच अनोखीकडे बघितलं. काय आहे, काय एवढ्या जोरात दरवाजा वाजवतेस, मालकिनीने विचारलं. काकू मी घरात नसताना माझ्या रूम मध्ये कोणीतरी शिरलंय. बाथरूम मध्ये आहे आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला आहे, अनोखी पटकन म्हणाली. तू नसताना तुझ्या रूम मध्ये कसं कोणी शिरू शकतं? चावी तर तुझ्याकडेच आहे ना, चल बघू. असं म्हणून त्या काकू अनोखी बरोबर अनोखीच्या रूम मध्ये गेल्या. त्या काकूंनी थोडा जोर लावून बाथरूमचा दरवाजा ढकलला आणि त्यामधून एक काळी मांजर पटकन बाहेर पळून गेली. आणि त्या काकूंनी अनोखीकडे बघितलं. असं कसं होऊ शकतं, पण दरवाजा तर आतून बंद होता ना, मी ढकलून बघितलं होतं, अनोखी म्हणाली. अगं बघ ना, मी उघडला ना तुझ्या समोर, बघ कोणी आहे का, उगाच आरडाओरड करतेस, त्या काकू वैतागत म्हणाल्या. नाही हो काकू, खरंच बंद होता दरवाजा, अनोखी परत म्हणाली. मला वाटतं तू 2 दिवसाच्या कामाने दमली आहेस. तू थोडा आराम कर म्हणजे तुला बरं वाटेल आणि काळजी करू नको, इथे कोणी येणार नाही, त्या काकू हसत म्हणाल्या आणि परत आपल्या घरी निघून गेल्या. अनोखी अजूनही संभ्रमातच होती. खरंच काकू म्हणतात तसं झालं असेल का? असेलही, तसंही खरंच खूप दमायला झालं आहे. अनोखीने विचार केला. स्वतःसाठी एक मस्त चहा बनवला आणि तो पिऊन ती बेडवर पहुडली. तुला किती वेळा सांगितलं आहे मी इथे येऊ नकोस, तरी का येतोस इथे? आज तिने तुला बघितलं असतं तर बरं झालं आधी ती माझ्याकडे आली, नाहीतर तू चांगलाच अडकला असतास, त्या काकू त्यांच्यासमोर बसलेल्या एका मुलाला बोलत होत्या. पण मग मी कुठे जाऊ? ती रूमच माझी लपायची जागा होती आणि तू तीच भाड्याने देऊन टाकलीस, मग मी आता कुठे जाऊ? तो मुलगा म्हणाला. अरे तुला सांगितलं ना, 2 महिन्यांचा प्रश्न आहे, थांब म्हणून. मी करते ना प्रयत्न तुला यातून बाहेर काढण्याचा, मग का असं मध्येच घोळ घालतोस, त्या काकू आपल्या मुलावर वैतागत म्हणाल्या. हे बघ, मला यातून बाहेर नाही यायचं, मी किती वेळा सांगितलंय तुला, मला फक्त लपायला जागा हवी आहे आणि ती रूम माझी जागा आहे, बाकी मला काही माहित नाही. लवकरात लवकर ती रूम त्या मुलीला खाली करायला सांग, नाहीतर मी तिला असाच त्रास देत राहणार, तो मुलगा थोड्या क्रूरतेने म्हणाला. कुठल्या पापाची शिक्षा म्हणून तू माझ्या पोटी आलास काय माहिती, नको त्या वयात नको ते काम करून बसलास, मलाही तोंड दाखवायला कुठे जागा ठेवली नाहीस, त्याच वेळी तुला पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं तर बरं झालं असतं, असं वाटायला लागलं आहे आता. अरे सगळ्यांपासून लपत फिरतो आहेस, पण तुझे ते घाणेरडे धंदे काही तू सोडत नाहीस, त्या काकू रागाने त्या मुलाला म्हणाल्या. ए म्हातारे, मला लेक्चर नको देऊ, नाहीतर इथेच जीव घेईन तुझा, लवकरात लवकर ती रूम खाली करायला सांग, समजलं का? रागाने तो मुलगा त्या काकूंचा गळा दाबत म्हणाला.
आणि तिथून घाईघाईने निघून गेला. तो मुलगा गेल्यावर त्या काकू धपकन खाली बसल्या. आपल्या तोंडावर हात ठेवून रडू लागल्या. वाटत होतं खूप मोठ्याने रडावं, किंचाळावं, आपलं दुःख कोणाला तरी सांगावं, पण आपल्या मुलापायी त्या हतबल झाल्या होत्या. दुसऱ्या दिवशी अर्जुन नेहमीप्रमाणे सकाळी लवकरच उठला, पण कालच्या तापामुळे त्याला थोडा अशक्तपणा जाणवत होता. अर्जुन शरीराने एवढा कमजोर तर नव्हता, पण कधी कधी अधिक कामाने आणि विचाराने माणसाच्या मेंदूवर आणि पर्यायाने त्याच्या शरीरावर परिणाम होतो आणि मग त्याची तब्येत बिघडते. असंच काहीसं त्याचं झालं होतं. काल झालेलं सगळं काही व्यवस्थित आठवत नसलं तरी थोडं थोडं आठवत होतं. तो मृणाल आणि नंदिनीवर ओरडला हे त्याला काहीसं आठवत होतं आणि त्याच्या कपाळावर आट्या पडल्या. अर्जुन कसाबसा उठून उभा राहिला आणि फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने निघाला. त्याच्या शरीरातील सगळा त्राण निघून गेल्यासारखा त्याला वाटत होता. त्याच वेळी अर्णव त्याच्या रूममध्ये आला. हे ब्रो, कसं वाटतंय आता? अर्णवने आत येतच विचारलं आणि त्याच वेळी अर्जुनचा तोल गेला आणि तो पडणार तेवढ्यात अर्णवने त्याला सावरला. थँक्स. अर्णव, तू लवकर रेडी हो, आपल्याला ऑफिसला जायला उशीर होईल. अर्जुन म्हणाला. आपल्याला नाही, मला. कारण तू आज घरीच आराम करणार आहेस, ऑफिसला येणार नाहीयेस. अर्णव म्हणाला. व्हॉट? पण कसं शक्य आहे? आज इम्पॉर्टंट मीटिंग आहे आपली, आणि असंही ऑफिसला न जाता घरी बसलो ना तर वेडा होईन मी. अर्जुन म्हणाला. एक दिवसात कोणी वेडा होत नाही. पाहिजे तर तू इथे बसून काम कर, पण थोडंच. डॉक्टरने तुला 2 दिवस आराम करायला सांगितलं आहे. मी तर फक्त तुला 1च दिवस आराम करायला सांगतोय. अर्णव हसत म्हणाला. प्लीज ब्रो, फक्त 1 दिवस, आय रिक्वेस्ट यू. अर्णव आपले दोन्ही हात जोडत नाटक करत म्हणाला. ओके, ठीक आहे, उगाच नाटक करू नको, पण तू मला तासाला कामाचे डिटेल्स देत राहशील. अर्जुन कसाबसा घरी राहण्यासाठी तयार होत म्हणाला. येस ब्रो, नक्कीच. आता मी जाऊ, नाहीतर मला ऑफिसला जायला उशीर होईल. अर्णव हसत म्हणाला आणि पळत बाहेर निघून गेला. अर्णवची नाटकं बघून अर्जुनने हलकेच काही सेकंदासाठी आपल्या ओठांच्या कळा रुंदावल्या आणि चेहरा परत निर्विकार केला. बाय ब्रो, काळजी घे आणि आराम कर. अर्णव ऑफिसला जाता जाता अर्जुनला सांगायला आला. अर्णव, काही अडचण आली तर लगेच कॉल कर. अर्जुन कामाच्या काळजीने म्हणाला. रिलॅक्स भाई, तुला माझ्यावर आणि तुझ्या स्टाफवर विश्वास आहे ना? झालं तर मग का काळजी करतो? मी करतो हँडल, तू रिलॅक्स हो. बरं, मी निघतो, बाय. अर्णव म्हणाला आणि निघून गेला. अनोखी ही सकाळी नेहमीप्रमाणे उठली आणि आपली तयारी करून ऑफिसला जायला निघाली. काल झालेली गोष्ट सध्या तरी तिच्या डोक्यातून निघून गेली होती. ती नेहमीप्रमाणे आपली बस पकडण्यासाठी बस स्टॉपवर आली. तिथे एक माणूस आपल्या डोक्यावर घोंगडी घेऊन तिच्याकडे एकटक बघत असलेला तिला दिसला. तिने त्याच्याकडे रागाने बघितलं आणि दुसरीकडे आपली मान वळवली. त्याचवेळी तिची बस आली आणि ती निघून गेली. पण बसमध्ये बसल्यावरही तिने त्या माणसाकडे बघितलं, ते तो अजूनही तिलाच बघत होता. कोणीतरी वेडा असेल असा विचार करून अनोखीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. अर्णव ऑफिसमध्ये आला. आज अर्णवला एकटाच आलेला बघून सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सर, आज अर्जुन सर नाही आले? कोणीतरी विचारलं. नाही, त्यांना थोडं बरं नाही, आराम करत आहेत घरी. पण अर्जुन सर नाही म्हणून कामांची टंगळमंगळ करू नका, नाहीतर माझं काही खरं नाही. अर्णव म्हणाला आणि आपल्या केबिनमध्ये निघून गेला. वा वा, आजचा हा दिवस माझ्यासाठी सुखाचा दिवस आहे. खडूसाच आले नाहीत म्हणजे आज मला पूर्ण दिवसभर ओढणा पडणार नाही. अनोखी हसत आपले दोन्ही हात पसरवत म्हणाली. रचनाने तिच्याकडे बघून आपल्या डोक्यावर हात मारला आणि आपल्या कामाला लागली. तेवढ्यात अर्णवचा फोन वाजला. फोन अर्जुनचा होता. अर्णव, त्या इडियटला सांग मी नाही म्हणून जास्त आनंदी होण्याची गरज नाही. ऑफिसमध्ये सगळीकडे CCTV लागले आहेत आणि माझं सगळ्या स्टाफवर लक्ष आहे, असे सांग तिला. अर्जुन म्हणाला. अर्जुन फ्रेश होऊन आला. त्याने आपल्यासाठी एक स्ट्रॉंग कॉफी मागवली आणि आपला लॅपटॉप उघडून बसला होता आणि CCTV फुटेज चेक करू लागला. तेव्हा त्याचं लक्ष अनोखीकडे गेलं आणि त्याने अर्णवला फोन केला. भाई, थोडा आराम कर ना, माझं लक्ष आहे सगळ्यांकडे. मी सांगतो सगळ्यांना आणि खास करून अनोखीला. अर्णव म्हणाला. समोर अर्जुनने फोन कट केला आणि अर्णव परत आपल्या केबिनच्या बाहेर आला.
अर्जुन सरांचा खास निरोप आहे तुमच्या सगळ्यांसाठी, अर्णव म्हणाला. अर्जुन सरांचा निरोप आहे म्हटल्यावर सगळ्यांनी लक्ष अर्णवकडे बघितलं. अर्जुन सरांनी सांगितलं आहे की आपल्या ऑफिसमध्ये CCTV लावले आहेत आणि त्यांची नजर तुमच्यावर आहे, तेव्हा कामात कोणीच टंगळमंगळ करू नका, अर्णव म्हणाला. अर्णव सर, एक विचारू, रचना म्हणाली. हा विचारा ना मिस रचना, अर्णव म्हणाला. अर्जुन सरांनी हा निरोप खास अनुसाठी दिलाय ना, रचना आपल्या हसू दाबत म्हणाली. आणि तिचं बोलणं ऐकून अनुकी सोडून सगळेच हसले, अगदी अर्णवही हसला. यस, एकदम बरोबर मिस रचना, हा निरोप तिच्यासाठीच होता, कारण अर्जुन सरांना चांगलंच माहित आहे त्यांच्या नसण्याचा इथे कोणाला जास्त आनंद झाला असणार, अर्णव हसत म्हणाला. अर्णव सर तुम्ही पण, अनोखी थोडी चिडत म्हणाली. बरं मी जातो, नाहीतर तुझ्याबरोबर मलाही ओरडा पडेल, असं म्हणून अर्णव निघून गेला. अर्णव गेल्याबरोबर अनोखीने रचनाच्या पाठीत एक जोरात धपाटा घातला. बिचारी रचना कळवळली. अगं लागलं ना, किती जोरात मारलंस, रचना चिडत म्हणाली. तुला कोणी सांगितलं मध्येच बोलायला, खडूसची चमची, अनोखी थोड्या रागाने म्हणाली. ठीक आहे, चल आता काम कर, नाहीतर परत निरोप येईल तुझ्यासाठी, रचना अनोखीची मस्करी करत म्हणाली. अरे यार, मी आज विचार केला की मला ओरडा पडणार नाही, पण हा खडूस तर घरी राहून पण मला ओरडण्याची एक संधीही सोडत नाही. खडूस खडूस खडूस, अनोखी मनातच अर्जुनला बडबडली आणि आपल्या कामाला लागली. इकडे अर्जुनला फोन आला. त्याने लगेच रिसीव्ह केला. हॅलो स्वीटी, व्हॉट आर यू कमिंग नाव, अर्जुन म्हणाला. But that's impossible. I can't come there anymore because I am sick. But you don't worry. मी माझ्या यंगर ब्रदरला तुला रिसीव्ह करायला एअरपोर्टवर पाठवतो, ओके, अर्जुन तिला म्हणाला. अर्जुनने तिच्याबरोबर बोलून फोन कट केला आणि अर्णवला फोन लावला. अर्णव, तुला आत्ताच्या आत्ता एअरपोर्टवर जायचं आहे. तिथे स्वीटी नावाची मुलगी तुझी वाट बघत असेल, तिला आपल्या घरी घेऊन ये, अर्जुन म्हणाला. स्वीटी, ओके ब्रो, मी आत्ता लगेच निघतो, डोंट वरी, अर्णव म्हणाला आणि फोन कट केला. ही स्वीटी आहे तरी कोण? मुलींकडे ढुंकूनही न बघणाऱ्या भाईची ही स्वीटी कोण आहे ते बघावंच लागेल, अर्णव विचार करत उठला आणि त्या विचारातच सरळ बाहेर निघून गेला. अनोखी आपल्या कामात मग्न होती. रोजच्या पेक्षा तिला अर्जुनची आज जास्त भीती वाटत होती, कारण रोज तो आपल्या केबिनमध्ये नसतो आणि कामात बिझी असतो, पण आज तर घरी आहे आणि लॅपटॉप घेऊनच बसला असणार. त्याचं सगळं लक्ष स्टाफवरच असणार असं अनोखीला वाटत होतं. तिचा सकाळचा सगळा आनंद तसाही काही मिनिटातच नाहीसा झाला होता. आज काही फाईल्स क्लायंटकडे पाठवायच्या होत्या, त्यामुळे आज ते काम पूर्ण करणं गरजेचं होतं. पण त्यात काहीतरी न समजल्याने अनोखीने ते विचारण्यासाठी अर्णवच्या केबिनमध्ये आली. पण अर्णव तर केबिनमध्ये नव्हताच. तो जाता जाता स्टाफला सांगून जायलाही विसरला होता. अरे, आता हे अर्णव सर कुठे गेले, काही सांगितलंही नाही, असं म्हणून अनोखीने अर्णवला फोन लावला. सर कुठे आहात तुम्ही, लवकर या, काही क्वेरीज आहेत, ते विचारायच्या होत्या, अर्णवने फोन उचलताच अनोखी म्हणाली. पण मी तर बाहेर आलो आहे आणि मी इतक्या लवकर नाही येऊ शकणार. तू एक काम कर ना, अर्जुन सरांना फोन कर आणि विचार, अर्णव म्हणाला आणि अनोखीच्या डोक्यावर आट्या पडल्या. ओके सर, अनोखी नाखुशीतच म्हणाली आणि फोन कट केला आणि परत आपल्या जागेवर येऊन बसली. कथेचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. कथेचा हा भाग आवडला असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा. कथेचा पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथेचे भाग आठवड्याच्या दर सोमवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी येतील. धन्यवाद.